नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आधी अपहरण, नंतर मारहाण करून खून, मिसिंग असलेला तरुण 8 दिवसांनी विहिरीत सापडला. सांगली शहरात अपहरण करून 3 दिवस मारहाण केल्यानंतर तरुणाचा खून करून मृतदेह बॅरेलमध्ये भरून विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांनी दिलेल्या कबुलीमुळे हा गुन्हा उघड झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित मुकेश म्हैसाळ, राहणार सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांची हरवल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान 8 दिवसांनंतर विठ्ठलनगर येथील मार्टिन स्कूलजवळील विहिरीत एका बॅरेलमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी चौकशी दरम्यान 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेसमोरील त्रिकोणी बाग परिसरातून रोहित म्हैसाळ यांचे अपहरण करण्यात आले. त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून विठ्ठलनगर येथील मार्टिन स्कूलजवळील पडीत घरात नेण्यात आले. तेथे 3 दिवस त्याला मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे रोहितचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये टाकून त्यावर दगड ठेवून जवळील विहिरीत फेकून दिल्याची कबुली अल्पवयीन मुलांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीतून बॅरेलमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता. सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता. त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती. त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली. त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तर त्या मृतदेहाची ओळख त्याचे मामा रोहित म्हैसाळेचे मामा यांनी तो मृतदेह ओळखलेला आहे. त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत.